तुम्हाला आपल्या देशाची एक सत्य परिस्थिती सांगतो, जर घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर वरतं ढकला. ना हिंदू खतऱ्यात आहे ना मुसलमान खतऱ्यात आहे. मी म्हणणार की आपला हिंदुस्थान खतऱ्यात आहे आणि आपल्या भारत देशाची युवा आणि तरुण शिक्षित पिढी खतऱ्यात आहे. कारण 2014 मध्ये आपल्या भारत देशावर कर्ज होतं ते 55 लाख कोटीचं, आणि 11 वर्षानंतर ते कर्ज 3 पटनं वाढलं. मग वाढत्या कर्जानुसार, वाढत्या जीएसटी आणि वाढत्या महागाईनुसार खरंच आपल्या भारत देशाचा विकास झाला का? काय भेटलं आपल्याला विकासात? तर टूटी हुई सडके, गिरते हुए ब्रिज और मरते हुए किसान. 2014 मध्ये आपल्या भारत देशात एकूण शाळांची संख्या होती 11,07,101, आणि 11 वर्षात या शाळांमध्ये 89,441 शाळा या बंद झाल्या. मग खरंच आपला धर्म खतऱ्यात आहे की आपल्या पोरांचं भविष्य खतऱ्यात आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग खरंच आपल्या धर्म खतऱ्यात आहे की आपल्या भारत देशाचा विकास खतऱ्यात आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर पटलं तर खरंच कमेंट, शेअर आणि लाईक करा.